नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सीमा तुमचे सरस्वती गुरुकुल चॅनलवरती स्वागत करत आहे। तर आज आपण क्लास 9 सब्जेक्ट इंग्लिश लेसन नंबर 1.5 द नेकलेस या पाठाचा वर्कशॉप बघणार आहोत। तर याचे दोन पार्ट आहेत। पार्ट 1 ऑलरेडी चॅनलवरती अपलोड झालेला आहे, त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल। आणि आज आपण बघणार आहोत पार्ट 2। तर यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स, मार्जिन क्वेश्चन्स आणि वर्कशॉप अशा क्रमाने हा व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आणि शेवटपर्यंत नक्की बघा। या पाठाचे वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटीज आणि पार्ट 1 चे चिटचॅट क्वेश्चन्स पहिल्या पार्टमध्ये झालेले आहेत। तर आज पाहूया पार्ट 2। यामध्ये चिटचॅट क्वेश्चन्स। फर्स्ट क्वेश्चन, हॅव यू एव्हर लॉस्ट एनिथिंग व्हॅल्युएबल, म्हणजे तुम्ही एखादी मौल्यवान वस्तू हरवलेली आहे का? येस, आय लॉस्ट माय गोल्ड इयररिंग्स, माझ्याकडून सोन्याचे कानातले हरवलेले आहेत। Second, name a book or movie that made you think. What was it about? What was the best part about the book or movie? म्हणजे तुम्हाला विचार करायला लावणारे एखादे पुस्तक किंवा एखादा चित्रपट तुम्ही पाहिलेला आहे का? त्यात काय होते किंवा कशावर आधारित होता आणि त्यातला बेस्ट पार्ट तुम्हाला कोणता वाटला? आन्सर इज विंग्स ऑफ फायर. It was about Dr. APJ Abdul Kalam's life. The struggle of Dr. APJ Abdul Kalam is the best part of that book. म्हणजे या तिन्ही प्रश्नांची उत्तरे खाली तुम्हाला दिलेली आहे। तर तुम्ही जो कोणता मूवी पाहिलेला आहे किंवा पुस्तक वाचलेलं आहे तर त्याचा बेस्ट पार्ट तुम्ही या ठिकाणी लिहू शकता। आता चिटचॅट क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्सला सुरुवात करूया। यामध्ये फर्स्ट, गेस द मीनिंग ऑफ. फर्स्ट, ग्लिमर ऑफ होप means a small sign or a small chance. Second, a hollow, pale figure means a person having empty mind and almost white face because of frustration and exhaustion. Third, sick with grief and anguish means mentally ill because of great sadness and pain. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, व्हॉट वॉज द अरेंजमेंट विथ द ज्वेल, डू यू थिंक इट वॉज फेअर? त्या ज्वेलरसोबत किंवा त्या सोन्याच्या व्यापाऱ्यासोबत त्यांची काय अरेंजमेंट होती, काय व्यवस्था होती, ते योग्य होतं का? तुम्हाला काय वाटतं? आन्सर इज द अरेंजमेंट विथ द ज्वेल वॉज दॅट ही वुड टेक द डायमंड नेकलेस बॅक टू 34,000 francs in Forestier's necklace was found before the end of February. It was a fair deal since the jeweler had already reduced the price for them and was even ready to take the diamond necklace at the good return. Second question, who is the Madame Loisel? Madame Loisel ही कोण होती? Mathilda is the Madame Loisel. नेक्स्ट आहे डिस्कस. थर्ड क्वेश्चन, व्हाय डज मॅडम फॉरेस्टियर स्पीक कोल्डली टू मॅथिल्ड? या मॅडम फॉरेस्टियर या मॅथिल्डसोबत थंडपणे का बोलतात? आन्सर इज फॉरेस्टियर स्पोक कोल्डली टू मॅथिल्ड बिकॉज मॅथिल्ड रिटर्न हर नेकलेस आफ्टर मोर दॅन अ वीक. फोर्थ क्वेश्चन, व्हॉट इज मीन बाय द हॉरिबल लाईफ ऑफ द एव्हरी पुअर? म्हणजे गरीब माणसाचे भयानक जीवन याचा काय अर्थ आहे? आन्सर इज द हॉरिबल लाईफ ऑफ द पुअर मीन्स अ व्हेरी टायरिंग, बॅड, अनप्लीजंट अँड पेनफुल लाईफ. द पुअर आर द पीपल हू live a miserable life with every little money at all. They have to work hard all the day to make both ends meet. Mathilde experienced this horrible life of the poor for saving money to clear the debt. Fifth question, who do you think was responsible for Mathilde's misery? Was it her friend, she herself, her husband or the circumstance? म्हणजे मॅथिल्डाच्या या दुर्दशेला कोण जबाबदार होते? तिची मैत्रीण, ती स्वतः, तिचा पती की परिस्थिती? तुम्हाला काय वाटतं? आन्सर इज इट वॉज मॅथिल्ड्स who was mainly responsible for her misery. She borrowed the necklace and lost it, and that led to her misery. Her friend and her husband were not responsible for it. Mathilde dreamed and desired something that she could not have. Her blind greed and unfavorable circumstances led her to misery.
आता चिटचॅट क्वेश्चन्स झालेले आहेत, मार्जिन क्वेश्चन्स देखील झालेले आहेत. आता वर्कशॉपला सुरुवात करूया. यामध्ये फर्स्ट क्वेश्चन, स्पॉट अँड सर्कल द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्सेस देन रीराईट द सेंटेन्सेस आफ्टर करेक्टिंग देम. म्हणजे खाली काही आपल्याला वाक्य दिलेले आहेत, त्यामध्ये काही चुकीचे शब्द दिलेले आहेत, तर त्याला सर्कल करायचं आहे, गोल करायचं आहे, ती चूक दाखवून द्यायची आहे आणि ती सुधारून खाली वाक्य परत लिहायचं आहे. तर फर्स्ट आहे ए, बट दे कुड नॉट फाउंड इट. तर आता या ठिकाणी फाउंड हा शब्द या ठिकाणी चुकीचा दिलेला आहे, त्याऐवजी फाइंड हा शब्द त्या ठिकाणी लिहावा लागेल, म्हणून बट दे कुड नॉट फाइंड हे बरोबर सेंटेन्स येईल. बी, यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. आता या ठिकाणी या राईटच्या ऐवजी WRIT हे राईट पाहिजे होतं, म्हणून वाक्य येईल यू मस्ट राईट टू युअर फ्रेंड. सी, ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लॉस ऑल होप्स. आता लॉस या ठिकाणी लॉस्ट हा शब्द पाहिजे होता, म्हणून वाक्य परत लिहावं लागेल. ॲट द एंड ऑफ 1 वीक दे हॅव लॉस्ट ऑल होप्स. डी, ही वूड बॉरोड द रेस्ट. बॉरोडच्या ऐवजी बॉरो हे या ठिकाणी बरोबर शब्द येईल, म्हणून वाक्य पुन्हा लिहूयात. ही वूड बॉरो द रेस्ट. ई, यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. आता या ठिकाणी रिटर्न हा शब्द चुकीचा आलेला आहे, त्याऐवजी आपल्याला रिटर्न हा फॉर्म घ्यावा लागेल, म्हणून वाक्य येईल यू शुड हॅव रिटर्न इट सूनर. एफ, अँड दिस लाईफ लास्टेड फॉर 10 years. आता या वाक्यामध्ये फॉर या शब्दाची काहीच गरज नाही आहे, म्हणून करेक्ट वाक्य येईल अँड दिस लाईफ लास्टेड 10 years. जी, नो आय एम मेथिल्ड लॉयझेल. आता या ठिकाणी लॉयझेल हे आडनाव आहे, तर त्यामुळे त्याचं सुरुवातीचं आद्याक्षर कॅपिटल येईल, म्हणून नो आय एम मेथिल्ड लॉयझेल. एच, मॅडम फॉरेस्टियर वर स्टन्ड. या ठिकाणी बरोबर वाक्य येईल मॅडम फॉरेस्टियर वॉज स्टन्ड. वरच्या जागी वॉज येईल. जेव्हा अनेक लोक असतात तेव्हा आपण वर वापरतो, तर मॅडम फॉरेस्टियर एकच आहे, म्हणून या ठिकाणी वॉज येईल. सेकंड, कम्प्लीट द फॉलोइंग टेबल. आता खाली आपल्याला टेबल दिलेला आहे, तो भरायचा आहे. फर्स्ट आहे आय टच इट इन द हॉल ॲट द मिनिस्ट्री. आता हे कोणाला म्हटलेलं आहे? मॅथिल्ड टू हर हजबंड. या ठिकाणी TO पाहिजे, तर TU चुकून झालेलं आहे, ते करेक्शन करून घ्या. when the asked her if she had it when she left the hall. Second, it will give us time to look some more. तर हे कोणी म्हटलेलं आहे? मिस्टर लॉयझेल. कोणाला? टू मॅथिल्ड. when he told Mathilde to write to her friend. Third, I might have needed it. कोणी म्हटलेलं आहे? मॅडम फॉरेस्टियर. कोणाला? टू मॅथिल्ड. when Mathilde returned necklace to Madame Forestier. Fourth, you must have made a mistake. Who said? Madame Forestier. To whom? To Mathilde. When Mathilde met her after 10 years. Fifth, well, I lost it. Who said? Mathilde. Whom? Madame Forestier. When Mathilde reminded her about the necklace. Sixth, mine was an imitation. Who said? Madame Forestier. To whom? To Mathilde. When Forestier told Mathilde its real cost. Third, write what you think about the following thoughts and action of Mathilde. मॅथिल्डाच्या काही कृती तुम्हाला या ठिकाणी दिलेल्या आहेत, त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते सांगायचं आहे. ए, मॅथिल्ड वॉज शॉक्ड डिस्पेअर ओव्हर द लॉस ऑफ हर नेकलेस. Answer is, I think that Mathilde was rightly shocked and despaired over the loss of the necklace as it was expensive and she had to return it to Madame Forestier. B, Mathilde wrote a note to her friend as dictated by her husband. Answer is, Mathilde wrote a letter to her friend as dictated by her husband as they needed time to look for the necklace. In my opinion, they should have told the truth to her friend.
C. Mathil and her husband decided to replace the necklace. Answer is, I think that their decision of replacing the necklace was immature and insincere. Instead, they should have clearly and openly told Madame Forestier about the incident. It could have saved them from the horrible life they had to face and the dreadful debt they had to pay. D. Mathil returned the diamond necklace to her friend. Answer is, Mathil returned the diamond necklace to her friend as it belonged to her friend and she had only borrowed it for a day. I think Mathil did the right thing by doing so. E. Mathil did not tell her friend about the loss and replacement. Answer is, it was another big mistake she committed. It was her thoughtless action had she told her friend about the loss of the necklace. Further ruinous incident wouldn't have occurred and the remedy of the problem would have been very simple and easy. F. Mathil worked very hard to pay the debt. Answer is, according to me, it was a brave move of Mathil's part to not give up and to work hard with her husband to repay the loans for 10 long years. G. Mathil and her husband paid off the debt in 10 years. Answer is, Mathil and her husband worked very hard for 10 years to save money for repaying the debt. They curtailed their needs severely. Her husband worked extra to ease the burden of debt. Somehow they faced the worst together bravely and sincerely. H. Mathil told her friend about the lost necklace. Answer is, Mathil was now a relieved person. Though it was her fault, she must have thought that she would tell the truth to her friend and tell her how she struggled for 10 long years that made her look old. Fourth, form pairs discuss how part 2 of the story could have been different. Write your storyline in the form of bullet showing the main event. हा जो पार्ट 2 आहे याचा दुसरा भाग कसा वेगळा होऊ शकला असता याची कल्पना करा. तुमच्या गोष्टीच्या मुख्य घटना बुलेट पॉइंट्समध्ये मांडा. आन्सर इज, फर्स्ट, Mr. Loisel goes around searching for the necklace. Second, he comes back home dejected. Third, Mathil goes to Madame Forestier's house and confesses that she lost her necklace. Fourth, Madame Forestier tells her it was an imitation but insists on getting back its worth. Fifth, she asks Mathil to pay her as much as she can save each month. 6. Mathil returned the money in 2 years. And 7. Madame Forestier, delighted by Mathil's honesty, gives her a pearl necklace. Fifth question. Imagine what must have happened after Mathil's friend discovered that the diamonds were real. Do you think she would return it to Mathil? Would that make Mathil happy? त्या हारातील हिरे अस्सल होते, खरे होते हे मॅथिल्डाच्या मैत्रिणीच्या लक्षात आले तेव्हा काय घडले असावे याची कल्पना करा. ती मैत्रीण मॅथिल्डाला तो हार परत करील असे तुम्हाला वाटते का? त्यामुळे मॅथिल्डाला आनंद होईल का? Answer is, Mathilda's friend was rich but a kind-hearted and generous woman. She knew that Mathil had to face many miseries for 10 years. I think she would return the necklace to Mathil. Mathil would be happy to find some relief after ruinous suffering. 6. Discuss the following and write about in your own words in 5 to 6 lines. म्हणजे आपल्याला खाली काही ओळी दिलेल्या आहेत किंवा प्रश्न दिलेले आहेत त्याच्यावरती आपल्याला डिस्कस करायचं आहे आणि 5 ते 6 ओळी लिहायच्या आहेत. ए. व्हॉट वूड यू डू इफ समथिंग लाईक दिस हॅपन टू यू. म्हणजे तुमच्यासोबत असं काही घडलं तर तुम्ही काय कराल? Answer is, I would firstly confess my mistake to my friend. I would do my best to find the things that I might have lost, and if I don't find it, I would apologize for being irresponsible. I will also try to replace it or pay off the money for it.
B. What opinion do you form about Mathilde's husband from her story? म्हणजे या कथेतून तुम्हाला मॅथिल्डाच्या पतीबद्दल काय वाटतं, तुमचं मत काय आहे? Mathilde's husband was a very supportive person. Even though he did not earn much, he still wanted to give the best to his wife and tried to fulfill all her wants and needs. He was a considerate person. C. Which events in the story part 1 and part 2 changed Mathilde's life? या दोन्ही कथेतील कोणकोणत्या प्रसंगाने मॅथिल्डाचं आयुष्य बदलून टाकलं? First, when Mathilde and her husband receive an invitation to a party. Second, when she is lent a diamond necklace by her friend to wear at the party. Third, when she lost the necklace. 4. When Mathilde and her husband search for the necklace but don't find it anywhere. 5. When they find a replacement and have to pay 36,000 francs for it. 6. They become poor and are forced to work a lot to pay off the debt. आलं लक्षात? याच पाठाच्या पार्ट 1च्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, त्यावरती क्लिक केलं तर तुम्हाला पार्ट 1 देखील मिळून जाईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.